नमस्कार मित्रांनो, मी सुधाकर. माझ्या घरी माझी चुलत आई आणि आजी राहत होते. माझी आई लहानपणी वारली होती, त्यामुळे बाबांनी दुसरं लग्न केलं होते. माझी नवीन आई अगोदर मला खूप चांगली वाटायची, पण कालांतराने माझ्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. माझ्या आईला अगोदर एक मुलगा आणि एक मुलगी होती, त्यामुळे माझ्याकडे ती जास्त लक्ष नाही देत होती. बाबा होते तेव्हापर्यंत सर्व ठीक होते, पण काही वर्षाने बाबा पण वारले. पण मला माझी आजी फार छान बघायची आणि माझ्या सर्व गोष्टीची काळजी घेत होती. तरी माझ्या घरी नवीन आई सोबत भांडण होत होते आणि मी याला त्रासून एकदा घरून बाहेर पडलो. जाताना आजीला सांगितले होते, मी काही दिवसासाठी बाहेर चाललो आहे, तर तू कुणाला सांगू नको. मी त्यावेळेस जॉब करत होतो आणि माझे जास्त घरूनच काम होते. मी आपल्या लॅपटॉपवर काम करत होतो, पण मला जास्त दूर जायचे नव्हते, कारण आजी होती. मी काही गाव सोडून एका गावाला आलो. तिथे जास्त घरे नव्हती. मी उतरताच मला एका बाई दिसली. मी तिला विचारले, मला इथे काही दिवस राहायचे आहे, हॉटेल सारखे काही आहे का? ती म्हणाली, इथे काही नाही. मी तिला म्हणालो, रूम वगैरे मिळेल का? तर ती म्हणाली, तुझी इच्छा असेल तर तू माझ्या घरी राहू शकतोस. एक लहान खोली आहे, पण तुला राहायचे आणि जेवणाचे वेगवेगळे पैसेही द्यावे लागतील. मी मान्य केले आणि तिला ठीक आहे म्हणालो. ती मला तिच्या घरी घेऊन गेली आणि मला ती खोली दाखवली. खोली फार लहान होती, पण काम चालेल अशी होती. नंतर तिने मला ती रूम साफ करून दिली आणि म्हणाली, मी कामावर जात आहे, संध्याकाळी येईल. मी तिला ठीक आहे म्हणालो आणि ती कामावर निघून गेली. मी बाहेर अंगणात बसून आपले काम करू लागलो आणि नंतर आपल्या खोलीत आराम केला. आता संध्याकाळ झाली होती आणि ती कामावरून आली. नंतर तिने स्वयंपाक केला आणि मला जेवण करायला बोलावले आणि मला विचारू लागली की कुठे राहतो आणि काय करतो. मी तिला जे खरे होते ते सांगितले. मी तिच्याबद्दल पण विचारले, तर ती म्हणाली, माझा नवरा एका बिमारीमुळे वारले आणि आमच्यावर थोडे कर्ज पण आहे, म्हणून मला ही खोली भाड्याने द्यायचे ठरविली. जेवण झाल्यानंतर मी आपल्या खोलीत थोडं काम केले आणि आराम केला. असेच रोज होऊ लागले आणि मला इथे राहून आता 15 दिवस होऊन गेले होते. एक दिवस मला सुट्टी होती. त्या दिवशी मला काही काम नव्हते, म्हणून मी पण तिच्या सोबत शेतात गेलो. मी तिला तिथे मदत केली. या दरम्यान ती माझ्याशी बोलू लागली. त्या दिवशी मला तिचे नाव शोभा आहे माहीत झाले. आता मला सुट्टी असेल तेव्हा तिच्या सोबत शेतात जात होतो आणि तिची मदत करत होतो. तिलाही माझ्या सोबत बोलायला छान वाटत होते आणि असेच होता. मला इथे 2 महिने झाले होते. आता तिच्याशी माझी मैत्री झाली होती. आता मी तिच्या कुटुंबातील सदस्यासारखा झालो आहे. एक दिवस मी आपल्या खोलीत काम करत होतो. मला जोरात आवाज येऊ लागला, पण काही वेळाने तो आवाज अजून वाढला आणि मी बाहेर जाऊन बघतो तर काही लोक उभे होते आणि शोभा सोबत भांडत होते. एकटीला म्हणालो, खूप दिवस झाले तू नेहमी नंतर देतोच म्हणते, पण तू इतके दिवस होऊन सुद्धा पैसे दिले नाही. शोभा रडल्यासारखी झाली होती आणि त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण ते काय ऐकायला तयार नव्हते आणि तिला नको ते बोलत होते. मी गेलो आणि त्यांना विचारले, किती पैसे आहेत तुमचे? तर त्यांनी 15,000 सांगितले. 2 दिवस झाले माझा पेमेंट झाला होता. मी आतमध्ये जाऊन पैसे आणले आणि त्यांच्या हातात दिले. त्यांनी पैसे घेतले आणि ते जाऊ लागले. मी पण आपल्या खोलीत गेलो. ती माझ्या खोलीत आली आणि रडू लागली, तसेच माझे आभार मानू लागली. मी तिला फार जवळ जाऊन तिचे डोळे पुसले आणि तिच्याकडे बघत म्हणालो, आता आपण त्याचे पैसे दिले आहे, आता तुम्ही रडा नको. पण ती अगदी माझ्या जवळ आणि तिचा श्वास मला जाणवत होता. ती पण तशीच होती आणि नंतर ती चूक झाली आणि आपल्या खोलीत गेली. आम्ही रात्री जेवण केले आणि मी बाहेर बसून होतो. ती पण माझ्या जवळ आली. दिवसाच्या गोष्टीबद्दल माझे आभार मानू लागली. ती मला म्हणाली, माझा नवरा जर असते तर हा प्रॉब्लेम झाला नसता, पण ते आता नाही आहे तर आज असे झाले. मी तिला म्हणालो, तुझा नवरा नाही तर काय झाले, मी आहे ना. तर ती माझ्याकडे बघू लागली. मी तिला म्हणालो, मी दिले ना पैसे, अजून कुणाचे असेल तर सांग, ते पण देऊन देऊ. तर ती म्हणाली, आता कुणाचेच नाही आहे आणि मला म्हणाली, फार छान आहे तू. दुसऱ्या दिवशी सकाळी ती माझ्यासाठी चहा घेऊन आली. तेव्हा आधी तिने मला उठवले आणि म्हणाली, चहा घे.
मी तिच्याकडेच बघत होतो, कारण याआधी असे कधी झाले नव्हते. मी चहा घेतला. असेच आमचे बोलणे सुरू होते आणि असेच होऊन आम्हाला फार दिवस होऊन गेले होते. तसेच बोलता बोलता आता आमचे मन जुळू लागले होते, कारण मला पण तिच्या सोबत बोलणे छान वाटत होते आणि तिचे पण तसेच झाले होते. आता ती माझ्या खोलीत यायची आणि आम्ही गप्पा गोष्टी करायचो. तसेच ती किचन मध्ये असली की मी तिथे जाऊन बोलत असे. आता मी तिची खोड काढत होतो आणि तिला माझा स्पर्श होताच तिचा चेहरा पाहण्यासारखा व्हायचा. पण आता आमचे वागणे असेच असायचे आणि फार आनंदात आमचे दिवस जात होते. पण तिची सासू जवळ असल्यामुळे आमचे जास्त वेळ बोलणे होत नव्हते. एक दिवस आम्ही जेवण केले आणि मी खोलीत बसून तिची वाट पाहत होतो, पण खूप वेळ होऊन सुद्धा ती आली नाही आणि मी वाट पाहता पाहता मला झोप लागली आणि काही वेळाने मला आवाज आला आणि मला ती उठवू लागली. मी पाहतो तर ती अगदी जवळ बसून मला म्हणाली, झोपला का? मी म्हणालो, तुझी वाट पाहून मला झोप लागली. तर ती म्हणाली, सासू माझ्या सोबत बोलत होती म्हणून मी आले नाही. आता फार रात्र झाली होती. आता आम्हाला रोखणार कोणीच नव्हते. तसेच दोघे पण तयार होतो. आता आम्ही एकमेकांचे होऊ लागलो. काय ते वातावरण होते आणि आमचा आनंद तर लोटून जात होता. तिची अवस्था फार वेगळी झाली होती. तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तिला या गोष्टीची फार आतुरता दिसून येत होती. तिचे डोळे त्या मिळालेल्या गोष्टीमुळे चमकू लागले होते आणि तिचा तो प्रतिसाद मला भारावून टाकत होता. आम्ही त्या वेळेत एवढे रमलो होतो की आम्हाला केव्हा सकाळ झाली समजले नाही. आणि काही वेळाने मी तिला म्हणालो, तू आराम कर, तुला सकाळी कामावर जायचे आहे. नंतर तिने आराम केला आणि मी पण झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी तिची खुशी पाहण्यासारखी होती. त्यानंतर मी तिथे बरेच दिवस राहिलो. पण तिची सासू वारल्यामुळे ती आपल्या भावाकडे राहायला गेली आणि मी पण आपल्या आजी सोबत गावातच घर बांधून राहू लागलो. मित्रांनो, अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.